आपल्याला हिपॅटायटिस बी इन्फेक्शनबद्दल जाणून घेण्याची का गरज आहे? भारत हा मॉडरेट झोनमध्ये येतो. म्हणजे इथल्या पॉप्युलेशनमध्ये हिपॅटायटिस बी इन्फेक्शन खूप कॉमन आहे. याचं दुसरं कारण म्हणजे हिपॅटायटिस बी ह्या व्हायरसचे इन्फेक्शन झाल्यानंतर 90% व्यक्तींना काहीही लक्षणं जाणवत नाहीत. हिपॅटोसेल्युलर कॅन्सर होण्यामागे हिपॅटायटिस बी व्हायरसचा रोल असतो. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. मी एक मेडिकल प्रोफेशनल आणि कॅन्सर सर्वायवर पण आहे. हिपॅटायटिस बी व्हायरस हा विषाणू हिपॅटोस्पेसिफिक आहे. म्हणजे हा फक्त लिव्हर सेल्समध्ये जातो आणि त्याला डॅमेज करतो. आता ह्याचा प्रसार कसा होतो, म्हणजे ह्याचं ट्रान्समिशन कसं होतं? हिपॅटायटिस बी व्हायरसचा रक्ताद्वारे प्रसार होतो. पूर्वी एका व्यक्तीला दिलेलं इंजेक्शन, सिरिंज आणि निडल हे दुसऱ्या व्यक्तीमध्ये वापरलं जायचं. तर ह्यामधून सुद्धा हिपॅटायटिस बी व्हायरसचं ट्रान्समिशन होऊ शकत होतं. जे लोक IV ड्रग्ज घेतात अशांमध्ये हे ड्रग्जचे सिरिंज एकमेकांमध्ये शेअर करणं हे खूप कॉमन गोष्ट आहे. अशा व्यक्तींमध्ये हिपॅटायटिस बी व्हायरसचा फैलाव होतो ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारा. म्हणजे हिपॅटायटिस बी व्हायरस ग्रस्त असलेल्या व्यक्तीचं रक्त जर एखाद्या नॉर्मल व्यक्तीला जर चढवलं गेलं तर त्या रक्तामधून हे व्हायरस नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊ शकतात आणि तिथं त्याला इन्फेक्शन करू शकतात. हिपॅटायटिस बी व्हायरस हा असुरक्षित शारीरिक संबंधामधून सुद्धा प्रसारित होतो. जर एखाद्या गरोदर मातामध्ये हिपॅटायटिस बी इन्फेक्शन जर पॉझिटिव्ह असेल त्या गर्भातील शिशूला प्लासेंटाद्वारे हिपॅटायटिस बी इन्फेक्शनचं संक्रमण होऊ शकतं. एखादी महिला हिपॅटायटिस बी इन्फेक्शनग्रस्त असेल तर तिची डिलिव्हरी होताना तिचं ब्लड किंवा वेजनल फ्लूइड यांच्या संपर्कात ते नवजात शिशू येतं आणि त्याद्वारे सुद्धा त्याला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हिपॅटायटिस बी इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही एकमेकांचे ब्रश वापरणं, म्हणजे फॅमिलीमध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांचे ब्रश शेअर करणं टाळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा सलॉनमध्ये तुमचं हेअर कट किंवा दाढी करायला जाता त्यावेळेस हे नक्की लक्षात घ्या की तुमच्यासाठी जी ब्लेड यूज केलेली आहे ती नवीन असली पाहिजे. आजकाल तरुणामध्ये टॅटूइंग हे खूप फेमस आहे. टॅटू करताना जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ते प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं असलं पाहिजे आणि यामुळे तुम्हाला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन होणार नाही. हिपॅटायटिस बी इन्फेक्शनचं डायग्नोसिस कसं करायचं यासाठी खूप सिंपल टेस्ट अवेलेबल आहे आणि जी खूप स्वस्त पण आहे. ही टेस्ट आहे हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या गायडन्सनुसार भारत हा मॉडरेट झोनमध्ये येत असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःचं हिपॅटायटिस बी इन्फेक्शनसाठी स्क्रीनिंग करणं, ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी हिपॅटायटिस बी इन्फेक्शनचं जी स्क्रीनिंग असते ती कंपल्सरी आहे. म्हणजे ज्यांना कुणाला ब्लड डोनेशन करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हिपॅटायटिस बीसाठी स्क्रीनिंग केली जाते. नॅशनल प्रोग्रामच्या अंतर्गत प्रत्येक गरोदर मातांचं हिपॅटायटिस बी इन्फेक्शनसाठी स्क्रीनिंग केली जाते. एखाद्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया होत असेल त्याआधी हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन याची टेस्ट केली जाते. ज्या व्यक्तींना कावीळ झालेला आहे, जॉन्डिस झालेला आहे, अशा प्रत्येक व्यक्तींची हिपॅटायटिस बीसाठी स्क्रीनिंग केली पाहिजे. जॉन्डिस किंवा कावीळ ही एक फक्त लक्षण आहे आणि त्याच्यामागे वेगवेगळे कारण असतात आणि त्यातलं एक कारण आहे हिपॅटायटिस बी इन्फेक्शन. आता आपण बघूया की हिपॅटायटिस बी व्हायरस हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर अशी काय चेंजेस करतात की ज्यामुळे आपल्याला ह्या इन्फेक्शनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. आपले बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमामध्ये जाहीरपणे असं सांगितलं होतं, त्यांना हिपॅटायटिस बी या व्हायरसचे इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं लिव्हर 75% डॅमेज झालेलं आहे. कुली ह्या मूवीच्या शूटिंगच्या दौऱ्यांमध्ये अमिताभ बच्चन यांना इंजुरी झाली होती. त्यावेळेस त्यांना अराउंड 60 ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यात आले होते. अशाच एका ट्रान्सफ्युजनमधून त्यांना हिपॅटायटिस बी व्हायरसचं इन्फेक्शन झालं. हिपॅटायटिस बी व्हायरस हा हिपॅटोस्पेसिफिक आहे. जरी याचं ट्रान्सफ्युजन रक्तामधून जरी होत असेल तरी ते लिव्हरमध्ये जाऊन लिव्हर सेल्सच्या न्यूक्लियसमधले जे DNA असतात त्यांच्यासोबत जाऊन तो जुळतो. 90% वेळा त्याला काहीही सिम्पटम जाणवत नाही. जे लिव्हर सेल्समध्ये जेव्हा हे विषाणू येतात त्यावेळेस आपले इम्युन सेल्स त्याच्यासोबत फाईट करायला चालू करतात. यामधून पेशंटला फीवर येणं, नॉझिया होणं, ओमिटिंग्स होणं, स्किनवर रॅशेस येणं असे लक्षणं जाणवतात. बऱ्याच व्यक्तीमध्ये हिपॅटायटिस बी इन्फेक्शन आपोआप रिझॉल्व्ह होऊन जातं. म्हणजे इम्युनिटी त्याच्यावर अटॅक करते, त्या व्हायरसला मारून टाकते. पण 10 ते 15% असं होतं की हे इन्फेक्शन कॅरी फॉरवर्ड होतं आणि त्यापासून क्रॉनिक हिपॅटायटिस होतं.
एक HBV इन्फेक्शन होणं आणि त्यापासून क्रॉनिक हेपॅटायटिस होणं याच्यामध्ये बराच काळ जातो. ह्या दरम्यान आपल्या लिव्हर सेल्समध्ये हे विषाणू मल्टिप्लाय व्हायला लागतात आणि अनेक व्हायरस तयार करतात. यामुळं लिव्हर सेल्स डॅमेज व्हायला लागतं. लिव्हर सेल्सचं रूपांतर फायब्रस टिश्यूमध्ये व्हायला लागतं. हळूहळू त्याचं रूपांतर तर सिरोसिसमध्ये होतं. म्हणजे लिव्हर हे पूर्णतः किंवा अंशतः डॅमेज झालेलं असतं आणि लिव्हरचा आकार हा श्रिंक झालेला असतो, छोटा झालेला असतो. लिव्हर हा एक मोठा ऑर्गन आहे, मोठा अवयव आहे. जोपर्यंत तो 70% डॅमेज होत नाही तोपर्यंत शरीरावर कुठलेही लक्षणं जाणवत नाहीत. त्या व्यक्तीला कुठलाही त्रास होत नाही. पण हे डॅमेज जर असंच पुढे चालू राहिलं तर लिव्हर फेल्युअर व्हायला लागतं. पेशंटला जॉन्डिस होतं, त्याच्या पोटामध्ये पाणी जमा व्हायला लागतं, त्याच्या पायावर सूज यायला लागते. याचा परिणाम त्याच्या ब्रेनवर पण होतो आणि तो पेशंट हेपॅटिक कोमामध्ये जाऊ शकतो. ही खूप सिरियस कंडिशन असते. ह्या कंडिशनमधून पेशंटला दुरुस्त करता येत नाही आणि ह्याच्यावर एकच उपाय असतो, तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. आजकाल आपण भारतामध्ये पाहतोय लिव्हर डोनेशन तेवढंसं कॉमन नाही आहे. त्यामुळे हे लिव्हर आहे ते रेडिली अवेलेबल होत नाही. जसे हे विषाणू आपली संख्या वाढवत असतात तसंच आपली इम्युनिटी सेल्स पण अँटीबॉडीज तयार करत असते. पण हे अँटीबॉडी विषाणूच्या तुलनेमध्ये खूप कमी असतात. त्यामुळं ह्या विषाणूची संख्या कमी होत नाही. पण हे विषाणू आणि हे अँटीबॉडीज हे एकत्र होऊन असे एक मॉलिक्यूल तयार करतात ज्याच्यामुळं जीन म्युटेशन होतं आणि हे जर सारखं सारखं होत राहिलं काही वर्षानंतर एका HBV इन्फेक्शनचं हळूहळू हिपॅटोसेल्युलर कॅन्सरमध्ये रूपांतर व्हायला लागतं. आता आपण याची ट्रीटमेंट बघूया. जसं मी आधी सांगितलं होतं, हा व्हायरस एखाद्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यानंतर त्या व्यक्तीला कधी-कधी कळतही नाही की त्याच्या शरीरामध्ये हेपॅटायटिस बीचा व्हायरस आहे. अशी व्यक्ती जेव्हा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे येतात ते त्यांना लगेच ट्रीटमेंट चालू करत नाहीत. हिपॅटायटिस सरफेस अँटीजननी आपल्याला फक्त एवढं कळतं की त्या व्यक्तीमध्ये हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन आहे. पण हे इन्फेक्शन नवीन आहे की जुनं आहे ते कळत नाही. त्यासाठी नवीन काही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात. गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट त्या व्यक्तीला 6 महिन्यानंतर परत बोलवतात आणि परत त्याची हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजनसाठी टेस्ट केली जाते, LFT केली जाते, त्याची ॲब्डॉमिनल सोनोग्राफी केली जाते आणि पाहिलं जातं की हे जे इन्फेक्शन आहे ते पर्सिस्ट आहे का, म्हणजे अजूनही त्याच्या शरीरामध्ये हे व्हायरस आहेत का. जेव्हा कंटिन्युअसली टेस्ट करून ते व्हायरस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो त्याची सिरोलॉजी टेस्ट केली जाते, म्हणजे हेपॅटायटिस बीचं DNA टेस्टिंग केली जातं. त्यावरून गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट त्या व्यक्तीला अँटीव्हायरल ट्रीटमेंट चालू करतात. ह्या ट्रीटमेंटमुळं त्या व्यक्तीच्या रक्तामधील जे हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन आहे ते कमी व्हायला लागतं. लिव्हर सेलमध्ये जे हेपॅटायटिस बी व्हायरस त्याच्या न्यूक्लियसमधल्या DNAशी जुडलेलं आहे ते व्हायरस या अँटीव्हायरल ट्रीटमेंटमुळं निघून जात नाही. यामुळं लिव्हरला जेवढं काही डॅमेज झालं आहे ते डॅमेज तसंच राहतं. त्याचं पुढे डॅमेज जे होण्याचं रिस्क असतं ते टाळलं जातं आणि लिव्हर डॅमेजमुळं जे लिव्हर फेल्युअर, सिरोसिस किंवा कॅन्सर होण्याचे जे प्रकार असतात ते पण टाळले जाऊ शकतात. ही जी अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे हेपॅटायटिस बी इन्फेक्टेड व्यक्तीला लाईफ लाँग म्हणजे जन्मभर घ्यावं लागते. क्रॉनिक हेपॅटायटिस बी इन्फेक्शन एका जुन्या आजारासारखं मेडिसिन घेऊन कंट्रोल केलं जातं, पण ते पूर्णपणे दुरुस्त केलं जात नाही. ज्या गरोदर माता हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह येतात त्यांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट चालू केली जाते. त्यांच्या रक्तातील जे अँटीजेन असतात त्याचं प्रमाण कमी केलं जातं. गरोदर मातापासून हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन बाळापर्यंत जाण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, हेपॅटायटिस बी वॅक्सिन. हेपॅटायटिस बी व्हायरस खतरनाक आहे, डेंजरस आहे. त्याच्यामुळे लिव्हरवर परिणाम होतात, डॅमेज होतात, कॅन्सर पण होऊ शकतं. पण सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे, ह्या व्हायरसचे इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी वॅक्सिन, लस उपलब्ध आहे. हे इझिली अवेलेबल आहे आणि हे खूप स्वस्त पण आहे. हे वॅक्सिन अत्यंत सेफ आहे. म्हणजे हे वॅक्सिन घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर काही परिणाम होत नाही किंवा त्याला ताप वगैरे अशी पण काही लक्षणं जाणवत नाहीत. सुरुवातीला तुम्ही तुमच्यामध्ये हेपॅटायटिस बी इन्फेक्शन आहे का नाही हे पडताळून पहा. जर तुम्ही वॅक्सिन घेतलं नसेल आणि तुमच्यामध्ये हेपॅटायटिस बी इन्फेक्शन नसेल तर तुम्ही हेपॅटायटिस बी वॅक्सिन नक्कीच घेतलं पाहिजे. ज्या व्यक्ती हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये हेपॅटायटिस बी वॅक्सिनचा काहीही फायदा नाहीये. त्यामुळे हे वॅक्सिन त्यांनी घेऊ नये. ह्या वॅक्सिनचा डोस 016 असा आहे. तुमचा पहिला डोस झाल्यानंतर एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर दुसरा डोस घ्या आणि पहिल्या डोसच्या नंतर 6 महिन्यानंतर तिसरा डोस घ्या. भारत सरकार युनिव्हर्सल व्हॅक्सिनेशन प्रोग्राम अंतर्गत नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये
नवजात शिशूला 12 तासाच्या आत हिपॅटायटिस बी वॅक्सिन देतं. ज्या गरोदर माता हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह येतात, जन्मल्यानंतर त्या नवजात शिशूला 2 वॅक्सिन दिले जातात. एक तर जे रुटीन आहे हिपॅटायटिस बी वॅक्सिन ते दिलं जातं आणि हिपॅटायटिस बी इम्युनोग्लोबुलिन हे वॅक्सिन दिलं जातं. त्या नवजात शिशूला हिपॅटायटिस बी इन्फेक्शन होण्याचं रिस्क खूपच कमी होतं. 9 ते 10 महिन्यानंतर परत टेस्ट केली जाते आणि पाहिलं जातं की त्याच्यामध्ये सफिशियंट अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत की नाही आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे की नाही. हिपॅटायटिस बी इन्फेक्शनबद्दल बरेच गैरसमज आहेत. म्हणजे हिपॅटायटिस बी व्यक्तीच्या सोबत जेवणे, त्याचे कपडे वापरणे, एका घरात राहणे, एक टॉयलेट यूज करणे, याच्यामुळे हिपॅटायटिस बीचा फैलाव होतो. पण हे चुकीचं आहे. हिपॅटायटिस बी व्हायरसचं ट्रान्समिशन हे रक्ताद्वारे होतं. हे रक्ताचा संबंध येत नाही, तिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नाहीत. तुम्ही हिपॅटायटिस बी व्यक्तीला आलिंगन दिलं तरी सुद्धा तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकत नाही. लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हरचे जे आजार आहेत ते फक्त जे व्यक्ती अल्कोहोल घेतात त्यांच्यामध्येच होतं असा एक गैरसमज आहे. पण नाही. काही व्हायरल इन्फेक्शन जे आहेत हिपॅटायटिस ए, बी, सी, डी, ई हे व्हायरसेस जी व्यक्ती अल्कोहोल घेत नाही त्या व्यक्तीची सुद्धा लिव्हर डॅमेज करू शकतात. किंवा तुमची जी लाईफस्टाईल आहे म्हणजे प्रोसेस फूड खाणं, शुगरी ड्रिंक्स पिणं यामुळे सुद्धा फॅटी लिव्हर होऊन पुढे सिरोसिस होण्याची शक्यता असते. शेवटी टेक अवे. प्रत्येक व्यक्तीने हिपॅटायटिस बी वॅक्सिन घेतलं पाहिजे. असुरक्षित शारीरिक संबंध टाळावे. त्यासाठी कंडोमचा, निरोधचा वापर करावा. जेव्हा तुमच्यामध्ये हे इन्फेक्शन पॉझिटिव्ह येतं तेव्हा घाबरून न जाता लिव्हर डॉक्टर किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे तुम्ही जाऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जे काही तपासण्या सांगतात ते नक्की करा आणि त्यांनी जे ट्रीटमेंट चालू केली ती सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि जेव्हा त्यांनी फॉलोअप सांगितलेला असतो तो फॉलोअपसुद्धा तुम्ही रुटीनली करायलाच पाहिजे. जी अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे ती डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. तसंच तुमची लिव्हर फंक्शन टेस्ट, तुमची ॲब्डोमिनल सोनोग्राफी ठरलेल्या वेळेमध्ये करा. यामुळं लिव्हरमध्ये काही चेंजेस होत आहेत का, लिव्हर डॅमेज होत आहेत का हे त्वरित कळतं आणि त्यावर उपाय केले जातात. हिपॅटायटिस बी इन्फेक्शन झालेलं आहे हे लपून ठेवू नका. तुम्ही जरी स्वस्थ असाल, तुमच्यामध्ये काही लक्षणं जरी नसेल तरी कळत नकळत हा विषाणू तुमच्या लिव्हरला डॅमेज करत आहे. तुम्ही समोर येणं, डॉक्टरांना दाखवणं आणि ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. 28 जुलै म्हणजे वर्ल्ड हिपॅटायटिस डेच्या निमित्ताने जे ब्रीदवाक्य, घोषणावाक्य आहे, लेट्स ब्रेक डाऊन ते आपण करूया. आणि ह्या तुमच्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत आहे. माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो नेहमीचसाठी स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.